नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. काल त्या विधानसभेमध्ये की विधान परिषदेमध्ये ते जितेंद्र आव्हाड असं काही म्हणाले की त्या सगळ्या गोष्टी ऐकून तुमच्या आमच्या तळपायाच्या मस्तकात जाईल. ऐका दे काय महाशय हा काय म्हणतोय ते पहिलं बघा. आपण पानिपतचं स्मारक उभारतात, कौतुक आहे आपलं. पण पानिपतचं स्मारक का? तिथे आपला अहमदशाह अब्दालांनी दारुण पराभव केला, सदाशिव भाऊंना मैदान सोडावं लागलं, मराठ्यांची बेइज्जत झाली म्हणजे पानिपत. आपण म्हणतो अरे पानिपत होईल रे तुझं. पानिपत ही आपल्या शौर्याची निशाणी नाही, ती आपल्या पराभवाची निशाणी आहे. आणि म्हणून तिथे आपण करत असाल ते योग्य आहे, मला त्याच्याबद्दल आक्षेप नाही. पण पानिपतचं कुठलंही स्मारक ही पराभवाचं आठवण करून देणारं स्मारक आहे. कारण का पानिपतमध्ये मराठे जिंकले नाही तर त्यांचा दारुण पराभव झाला. हा इतिहास पानिपत 1, पानिपत 2, पानिपत 3 1761 साली अहमदशाह दुरानी विरुद्ध सदाशिव भाऊ ही लढाई लढली गेली आणि त्याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. हा इतिहास तुम्हाला पुसता येणार नाही. प्रत्येक वेळेस हे जितेंद्र आव्हाड अशा काही वल्गनात्मक गोष्टी बोलतात, अशा काही गोष्टी त्यांच्याकडनं जाणून बुजून बोलल्या जातात ज्यातून नेहमी डाव्या विचारसरणीची लोक सुखावतील. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुणामुळे आहे तर औरंगजेबामुळे. औरंगजेब नसतं तर छत्रपती शिवाजी महाराज नसतेच. तू सांगतो आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज नसते का? असते ते म्हणजे काय मुघल काय एकटेच विरोधक होते का? असे कित्येक शाया गाडल्या या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी. हे डच असो, पोर्तुगीज असो, हे मुघल असो, फ्रेंच असो, ही सगळी लोक जी माती तिथं आली. तू सांगतो औरंगजेबामुळे फक्त महाराज आहेत? हा अपमान केला जातोय, न कळत केला जातोय, तुम्हाला समजत नाहीये. अपमान केला जातोय की आमचे प्रभू श्रीराम मांस खातात, मांसाहारी आहेत, त्याच्यातून अपमान केला जातोय. तुम्हाला आम्हाला समजत नाहीये, याला भीती नाहीये. कारण हा अशा ठिकाणाहून निवडून येतो ज्या मुंबऱ्यामध्ये कधी गेलात तर जा. ती मुंबऱ्याची सगळी जी कोणी आहेत ना त्यांच्या मतांवरती त्यांच्या जीवावरती याच्या एवढ्या जिभा वळवळ करतायत. आणि कालचं हे आता तुम्ही व्हिडिओ बघितलीत, हा काय म्हणतोय? देवेंद्र फडणवीस जेव्हा म्हटले की मराठ्यांचं पानिपतामध्ये एक स्मारक हवं विजयाचं, हा म्हणतोय मराठे जिंकलेच नाहीत, मराठ्यांचा दारुण पराभव झाला. छाती डोकपणे सांगतोय, सांगत नाहीये. त्या बाकीच्यांना सुखावण्यासाठी, त्यांना उखळ्या फुटण्यासाठी आनंदाच्या म्हणून या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. विषय अत्यंत महत्त्वाचा. बोलूया थोडंसं. काय नक्की विचारसरणी कशी पेरली जाते आणि कशी बाहेर आणली जाते याविषयी आपल्यालाच बोलायचं आहे. अब्दाली जेव्हा इकडे आला भारतावरती चालून, अफगाणिस्तानचा तो दुर्राणी साम्राज्याचा तो अब्दाली इथं जेव्हा आला, सदाशिव भाऊन सगळं पानिपतानी सगळा मराठा साम्राज्य आपलं सगळं गेलं त्याला अडवण्यासाठी. कशासाठी गेलं? पेशव्यांनी सांगितलं, छत्रपतींनी सांगितलं की ही भूमी जर हा अब्दाली आला तर लूटपाट करेल, सगळ्या गोष्टी करेल, आणि ही जी भूमी आहे त्याच्यावरती अजून एक शत्रू वाढेल. त्या सगळ्या गोष्टीसाठी त्या अब्दालीला तिकडेच थांबवायचा, अटकच्या पारच त्याला तिकडे ठेवायचा, इकडे येऊ द्यायचा नाही. याच्यासाठी मराठे 18 पगड जातीची सगळी लोक एक होऊन छत्रपतींच्या विचारांनी दिल्लीकडे गेली, वरती निघाले अब्दालीचा सामना करायला. तुम्ही अनेकांनी पाहिलं असेल, मध्ये जाता त्यांनी सर्वांची मदत घेण्याचं ठरवलं. मग ते जाट असतील, शीख असतील, बाकी सगळे राजपूत असतील. राजपूत तर असेही त्याला जाऊन मिळाले, बाकी सगळेच मिळाले. शेखांना मदत करायची होती पण काही हात दगडाखाली असल्यामुळे तेही जमलं नाही. मग मराठ्यांनी दिल्ली काबीज केली. पण दिल्ली काबीज करत असताना मराठ्यांनी किंवा सदाशिव भाऊंनी स्वतःला तिथला राजा म्हणून घोषित नाही केलं. तिथं फक्त स्वतःचा हक्क आहे, मराठ्यांच्या आधिपत्याखाली दिल्ली चालेल, तिथला आम्हाला कर मिळेल, ज्या काही चौथाई असेल ते आम्ही घेऊ, पण तिथं मुघलच बसेल, फक्त आधिपत्याखाली मराठ्यांच्या राहील. जेव्हा अब्दाली आला, पानिपतामध्ये जेव्हा रणसंग्राम झाला, मराठ्यांच्या कित्येक पिढ्या गारद झाल्या. मराठा म्हणतोय मी, 96 कुळातले फक्त नाही, मराठा म्हणजे त्यावेळेचा एक धर्म होता जिथं 18 पगड जातीची, 12 बलुतेदार, 18 पगड जातीची सगळी लोक एक होऊन लढत होती. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या मराठ्यांचा पराभव झाला. जितेंद्र आव्हाड सांगतोय मराठ्यांचा पराभव झाला असता तर अब्दाली याच मातीत राहिला असता, त्याने इथे आपलं साम्राज्य उभं केलं असतं, पण तसं झालं नाही. त्यानंतर जो अब्दाली निघून गेला तो पुन्हा आला नाही. त्याची पत्र आहेत, त्याच्या पत्रामध्ये तो असं सांगतो की या मराठ्यांचं शौर्य बघून माझा गळा सुकला होता, मी घाबरलो होतो. एक वेळ अशी आली लढाईची की आता मला वाटलं की मी परत माझ्या अफगाणिस्तानला जाऊ शकत नाही. पत्रामध्ये लिहिणारा अब्दाली हे जितेंद्र आव्हाड सांगतोय की मराठ्यांच्या पराभवाचं स्मारक तिथं कशाला उभं करताय? या सगळ्या गोष्टी आम्ही बोलतो आणि आमचे नेते आणि आमच्या सगळी लोक आणि त्यांच्या पक्षातली लोक सुम्म करून ऐकत बसतात आणि आमच्या लोकांना काही वाटत नाही. आम्ही जातीत बाटलेले लोक. अरे पानिपत ही लढाई अशी आहे जिथं मराठ्यांची हार नाही झाली, विजय झाला. विजय
कारण मराठे हरले असते तर अब्दाली इथंच राहिला असता आणि कदाचित हा भारत देश, अफगाणिस्तान हे सगळे दुर्राणी येऊन इथं साम्राज्याने सगळ्या गोष्टी केल्या असत्या. पण मराठे भिंत म्हणून उभे राहिले आणि संपूर्ण भारत देश आज आमचा सुरक्षित राहिला. म्हणून म्हटलं जातं ना, मराठ्यांच्या टापा जिथजिथपर्यंत गेल्या, मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा तिथपर्यंत या भारत देशाच्या सीमा निश्चित झाल्या. हे उगा म्हटलंय, अपमान केला जातोय. हे शरदचंद्र पवार गट आणि हे शरद पवार ही जी लोक पुरोगामी म्हणून जो काही विचार पसरवत आहेत ना, आणि हा जो काही नकळत अपमान केला जातोय, त्यांची विचारसरणी बघा काय आहे. औरंगजेबाचं म्हणजे त्यांना संभाजी महाराजांविषयी काही पडलेलं नाही आहे. औरंगजेबाची कबर तुटली तर काय होणार, मग आपले मुस्लिम काय करणार, अंतर्गत सगळ्या गोष्टी. तुमचं काही घेणे देणं नाही आहे. अरे कुठला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शरद पवार करतात. अरे ज्या शरद पवारांनी स्वतः सत्तेत असताना कधी आरक्षण देऊ शकले नाही, ते तुम्हाला आज आरक्षण देणार. पण आमच्या महाराजांचा असं नेहमी अपमान करणं, त्यांचं उदात्तीकरण करणं, हे जितेंद्र आव्हाड ठेवलेत कशाला? एवढ्यासाठीच नकळत अपमान केला जातो. मराठे शुल्लक अरे हरले, पानिपतात जाऊन त्या दुर्राणीकडनं हरले, त्या अब्दालीकडनं हरले. पण त्याच्यानंतरचं नाही आव्हाडांनी सांगितलं की आम्ही कुठपर्यंत जाऊन पोचलो, आमच्या महादजी शिंद्यांनी, आमच्या फडणवीसांनी कुठपर्यंत राज्य आणि कुठपर्यंत सीमा वाढवल्या ते नाही कळत. आम्हाला त्या विजयाचं स्मारक उभं करावं लागेल. आणि मराठ्यांनो, हिंदूंनो, 18 पगडच्या सर्व जातीतल्या सर्व लोकांनो, ही जी मनोवृत्ती जी फोपावते ना या राजकीय नेत्यांमधून, किंवा हे जी विचारसरणी पेरली जाते खास करून या काही विशिष्ट लोकांसाठी, हे आपल्या देशासाठी आणि राज्यासाठी घातक असेल. एक लक्षात ठेव, घातक आहे. इतकं भयंकर विष आहे हे. सेक्युलर विचार ही अशी गोष्ट आहे ज्यातून माणसाला पूर्णपणे ब्रेनवॉश केला जातो. तुम्ही कितीही बरोबर असलात तरी तुमच्यातल्याच काही चुका काढून तुम्हाला कसं चुकीचं ठरवायचं याच्यासाठी नेमलेली काही विशिष्ट लोक आहेत. विचार करा काय आहे काय नाही आहे, कोण अपमान करतंय, काय करतंय. म्हणजे कधी खंत आणि कधी वाईट या गोष्टीचं वाटतं की हे शरद पवार, ही बाकी सगळी लोक हिंदू फक्त पक्ष पडणारी मतं फक्त काय दुसऱ्याची असतील, पण सगळं स्वतःच्या स्वार्थासाठी कोणी आपली अस्मिता आणि आपला अभिमान असा बाहेर विकायला काढतं. याच्यासारखं खरंच दुर्दैव नाही आहे. मराठे हारले नाही, मराठे जिंकले. अभिमानानं सांगा. आपल्या महाराष्ट्रातील आपल्या देशीच्या प्रतीकांना, जी आपली प्रतीक आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असो, नाही तर आपले पृथ्वीराज चव्हाण असो, आपले महाराणा प्रताप असो, नाही तर आज अनेक असे राजे असो, त्यांचं जाणून बुजून खच्चीकरण केलं जातं आणि बाकीच्यांचं उदात्तीकरण केलं जातं. हे सगळ्यात महत्त्वाचं सत्य आहे. एवढं प्रत्येकानं लक्षात ठेवावं. आणि असल्या जितेंद्र आव्हाडांचा मी ते सरळ जाहीर निषेध करतो. तुम्हाला काय बोलायचं आहे राजकीय दृष्टिकोनातून निश्चित बोला, पण महाराष्ट्रातल्या इतिहासावरती, आपल्या मराठ्यांच्या महाराष्ट्राच्या साम्राज्यावरती, आमच्या स्वाभिमानावरती जर कधी बोलाल, 1 दिवस ऐकू, 2 दिवस ऐकू, 3 दिवस ऐकू, 4 दिवस ऐकू, कधीतरी हा समाज पेटून उठेल. आणि तो तुमचा मुंबरा आहे ना केवढंसा, त्याच्यावरती तुम्ही निवडून येत आहे. कदाचित तिथून परत निवडून येणारही नाही. कारण भावनांना कोणाच्या हात घालू नका. आणि आमच्या मराठ्यांचा आणि आमच्या कोणत्याही प्रतीकाचा अपमान सहन केला जाणार नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा.